माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज रविवार आहे आणि आज मस्त मजा करायची, फिरून यायचं, पोहायला जायचं असं आम्ही ठरवलं आणि आम्ही आज चाललो आहोत पोहण्यासाठी। हे पाहताय ते आमचं मूळ घर आहे। ही पायवाट आमच्या विहिरीकडे जाते। याच पायवाटेने आम्ही आता जात आहोत। जाता जाता आपल्याला खूप काही दिसेल। इथला परिसर, इथलं वातावरण आपण सगळं अनुभवू शकता। 10-15 वर्षापूर्वी या पायवाटेचा वापर केला जायचा, परंतु आत्ता या पायवाटेचा जास्त वापर केला जात नाही। आत्ता प्रत्येक घराघरात नळ कनेक्शन आहे। ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना राबवली गेली, त्यामुळे या पायवाटेचा वापर करणं आता खूप कमी झालं आहे। आपण या परिसरात मोठमोठे आंब्याची झाडे पाहू शकता। या झाडांना कमीत कमी 50 वर्षे झाले आहेत। ही पाखाडी चढून आल्यानंतर आपल्या दृष्टीस एक सुंदर दृश्य दिसतं। समोरचे डोंगर आणि ते सुंदर दृश्य। विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे न जाता आम्ही मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या वाटेने निघालो। पावसामुळे झुडपं खूपच वाढली होती। आपण जिथून चाललो आहोत ही खरी पायवाट आहे। आता आम्ही मुख्य रस्त्याकडे आलो। आपण पाहत आहात हा रस्ता बाजारपेठेकडे जातो। समोर जाणारा रस्ता हा गुहागर आणि तळीकडे जाणारा रस्ता आहे। आपण या पायवाटेने बोरभाटले वाडीकडे चाललो आहोत। या पायवाटेच्या बाजूलाच करवंदाची झुडपं आहेत। हे कंपनीचे कूलिंग टॉवर आणि हा कंपनीचा परिसर आपण पाहत आहोत। आपण आता जो पाहत आहात हा एक छोटासा ओढा आहे। कोकणात ओढ्यालाच पर्या असं म्हटलं जातं। इथली शांतता मनाला प्रसन्न करणारी आहे।
गुरांपासून, जनावरांपासून रक्षण करण्यासाठी अशा जागोजागी आपल्याला कुंपणी दिसतील. आपण जी शेती पाहत आहोत इथे नाचणी, वरी आणि भाताचं पीक घेतलं जातं. या शेतामध्ये आंतरपिकंही घेतली जातात. ज्या पावसाळी होणाऱ्या भाज्या ह्या इथे घेतल्या जातात. सप्टेंबर महिना चालू आहे आणि आता आपण जे शेत पाहत आहे ह्याचा रंग सोन्यासारखा दिसून येतोय. ओके. हे कणीस वरीचं आहे असं मनीष आपल्याला सांगतोय. आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि शेत खूप छान दिसतं आहे. महिन्यापूर्वी हेच शेत असं हिरवगार दिसत होतं. शेतात केव्हाही आलं तरी खूप छानच वाटतं. हा परिसर बोरभाटले वाडीचा आहे आणि आत्ता आम्ही जाणार आहोत नदीकडे. नदीकडे जाणाऱ्या 2 रस्ते आहेत. एक दीपक वैद्य घर पाकाडी आणि एक माधव वैद्य घर पाकाडी. आता आम्ही कोणत्या रस्त्याने जायचं हे अजून ठरलं नाही. आता आम्ही बोरबाटले वाडी ते माधव वैद्य घर या पाकाडीने जाणार आहोत. त्याआधी आपण दीपक वैद्य घर पाकाडी पाहू. आपण पाहताय ही बोरबाटले वाडी ते दीपक वैद्य घर पाकाडी. इथलं वातावरण खूपच सुंदर आहे. आपण जिकडे पाहाल तिकडे हिरवळच हिरवळ दिसेल. या पाकाडीच्या बाजूनेच एक छोटासा ओढा वाहतो. त्या पाण्याचा आवाजही खूप छान वाटतो. आत्ता आम्ही निघालो आहोत बोरबाटले वाडी ते माधव वैद्य घर या पाकाडीने. जागोजागी आपल्याला असे खूप वर्षापूर्वीचे वड दिसून येतील. ही पाकाडी खूपच जुनी आहे. या पाकाडीचं बांधकाम पूर्वी जांभ्या दगडाने केलं होतं. ग्रामपंचायतने खर्च करून या पाकाडीचे आता नूतनीकरण केले आहे. या पाकाडीच्या दोन्ही बाजूला आपल्याला आंब्याची मोठमोठी झाडं दिसून येतील. ही आहे बोरबाटले पाकाडी. आपण इथून आता ब्राह्मणवाडीकडे चाललो आहोत. आपण जी पाहताय ती सगळे आंब्याची बाग आहे.
इथलं वातावरण खूपच शांत आहे. इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला कानावर येतात. इथली शांतता आणि इथलं सौंदर्य आपलं मन मोहून टाकतात. आत्ता आम्ही माधव वैद्यघर यांच्या घराजवळ पोहोचलो आहोत. घराचा परिसर खूप छान आहे. घराच्या भोवताली नारळी आणि पोपळीच्या बागा आहेत. घराच्या बाजूला फणसाची झाडंही आहेत. या ठिकाणी आम्ही लहानपणी पोहायला यायचो. याच परिसरात आमच्या खूप आठवणी आहेत. इथे आम्ही खूप मजा मस्ती केली. ही आमची ग्रामपंचायत पाण्याची विहीर. याच विहिरीने पूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो. आपण जे पाहताय ते शंकराचं छोटंसं पण सुंदर मंदिर आहे. मध्ये काशीनाथ विष्णू वझे यांनी ही जिवंत समाधी घेतली आहे. हे विशाल असं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाला जो पार बांधला आहे तो जांभ्या दगडाने आणि जुनं बांधकाम आहे. जिसको रुद्रदेव भी कहा जाता है. ह्या पाराच्या वरती चढून गेल्यावर आपल्या नजरेस येते हनुमानाची सुबक आणि सुंदर मूर्ती. आत्ता आम्ही पोहायला निघालो. आपण जो पाहत आहात हा आमच्या नदीकाठचा परिसर. अरे हा रुद्र आहे, पण ती मोठी पोरं आहे. आम्ही इथे थोडं पोहलो, थोडी मजा मस्ती केली.
आमचं पोहून झालं होतं आणि आम्ही आता घरी जायला निघालो. ही परटवणे पाकाडी. आता या पाकाडीचा वापरही खूप कमी झाला आहे. या पाकाडीचा वापर पूर्वी बौद्धवाडी, बोरभाटलेवाडी, ब्राह्मणवाडी, मराठवाडी या वाड्या करायच्या. आम्ही शाळेतही याच पाकाडीने जायचो. समोर दिसणारी हद्द ही आमच्या जमिनीची हद्द आहे. आणि आत्ता आम्ही घरी पोहोचलो आहोत. समोर दिसणारं घर हे माझ्या भावाचं आहे. इथून वरच्या बाजूला जे घर आहे ते आमचं मूळ घर.
आणि मी आत्ता घरी पोहोचलो.